कळवण तालुक्यातील मोहबारी येथे डोंगरादेव उत्सवास मोठ्या आनंदाने सांगता करण्यात आली। भारतीय लोकजीवनात संस्कृतीचे संवर्धन व्हावे म्हणून आदिवासी ही व्रते अगदी काटेकोरपणे व तितकेच श्रद्धेने पाळण्याचा प्रयत्न करतात। यामध्ये मुधानी माऊली, खुट्याबुवा, पावरकर माऊली, शिरमाऊली आणि इतर माऊली असतात। दुसऱ्या गावाला जाऊन नाचगाणे करून शेष दक्षिणा गोळा करून सायंकाळी आपल्या देवखळीवर जमा केली जाते व शेवटच्या दिवशी मागितलेल्या शेज व दक्षिणा माऊल्यांना आपल्या पदरात देण्यात येते व नंतर सर्व माऊल्यांना टोप्या घालण्यात येते। अशा प्रकारे 8 ते 15 दिवसांचा हा कार्यक्रम चालतो। अशा प्रकारे आदिवासी हा डोंगरादेव उत्सव परंपरागत उत्सव मोठ्या आनंदाने व श्रद्धेने साजरा करतात। असा हा 8 ते 15 दिवस चालणारा डोंगरादेव माऊलीचा उत्सव परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतो। पौर्णिमेच्या दिवशी रानखळीवर आदिवासी बांधव जातात व सर्व माऊल्या रात्री 7 ते 8 वाजता आपल्या गडावर जाऊन डोंगरादेवाची पूजा गवळावर जाऊन मांडतात व निसर्ग देवाला आवाहन करून या सृष्टीवरील सर्व प्रकारचे सजीव पशुपक्षी यांचे कल्याण व त्यांच्यासाठी प्रार्थना केली जाते। पुन्हा पहाटे 4 ते 5 वाजता गडावरती जाऊन दर्शन घेऊन सर्व माऊल्या गावाशेजारील धानेच्या ठिकाणी जातात आणि तेथे जाऊन देवाला कोंबडा बोकड यांचा मान देण्यात येतो। अशा पद्धतीने आदिवासींची निसर्ग देवतापुढे मागाईची वळवणी केली जाते। या डोंगरादेवाच्या कार्यक्रमामध्ये गावातील ज्येष्ठ नागरिक व महिला वर्ग व तरुण वर्ग यांचा देखील डोंगरादेवाच्या कार्यक्रमाला खूप असं मोलाचं सहकार्य असतं। नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खैरनारसह प्रतिनिधी शाहू चव्हाण, कळवण।